नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी पर्णिका हेदवकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. 2 दिवसीय आसियान परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी लाओसमध्ये दाखल. काश्मीरमध्ये लष्कराच्या वाहन ताफ्यावर हल्ला, 4 जवान जखमी, एकाची प्रकृती चिंताजनक. राज्य सरकार आणि पोलिसांच्या कुटुंबियांमध्ये समन्वय राखण्यासाठी समिती स्थापन करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. मराठा समाजाला शैक्षणिक आरक्षण मिळावं यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सीबीआयकडून 3 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल. मुंबईतल्या प्रीती राठी ऍसिड हल्ला प्रकरणी शिक्षेची सुनावणी उद्या होणार. पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल झाल्यानंतर 24 तासांच्या आत तो संकेतस्थळावर प्रदर्शित करा, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. आणि अपंगांसाठीच्या पॅरा ऑलिम्पिकला ब्राझीलमध्ये रिओ दि जेनेरो इथं आजपासून सुरुवात. आणि आता पाहूयात सविस्तर वृत्त. व्हिएतनाममध्ये आजपासून सुरू होणाऱ्या 2 दिवसांच्या आसियान परिषदेला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी लाओसची राजधानी लाओ पीडीआर इथं दाखल झाले आहेत. देशाचं सुरक्षा हित जपून त्याला बळकटी मिळावी यासाठी आसियान देशांसोबतची मैत्री भारताकरता अतिशय महत्त्वाची आहे, असं पंतप्रधानांनी दौऱ्यापूर्वी सांगितलंय. भारताच्या पूर्वेकडील धोरणांमध्ये आसियान राष्ट्र महत्त्वाची भागीदार असून ईशान्य आशियाच्या आर्थिक विकासासाठीही त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे, असं ते म्हणाले. लाओसमध्ये 14वी आसियान भारत परिषद आणि 11वी पूर्ण आशिया परिषद होणार आहे. देशाच्या सार्वभौमत्वाच्या मुद्द्यावर कुठलीही तडजोड होऊ शकत नाही, असं जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर गेलेल्या सर्वपक्षीय प्रतिनिधी मंडळानं म्हटलं आहे. दौऱ्याच्या फलिताबाबत चर्चा करण्यासाठी आज प्रतिनिधी मंडळाची नवी दिल्लीत बैठक झाली. त्यानंतर एकमतानं एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आलं. जम्मू काश्मीरमधल्या प्रत्येक घटकाशी चर्चा करण्याकरता केंद्र आणि राज्य सरकारनं पावलं उचलावीत, असं या प्रतिनिधी मंडळानं म्हटलं आहे. तसंच हिंसेचा मार्ग सोडून चर्चा आणि संवादाच्या माध्यमातून सर्व प्रश्न सोडवण्याचं आवाहन राज्यातल्या नागरिकांना केलं आहे. काश्मीरमधल्या कुपवाडा जिल्ह्यात आज सकाळी दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहन ताफ्यावर केलेल्या हल्ल्यात 4 जवान जखमी झाले. लष्कराच्या वाहन ताफ्यावर हल्ला केल्यानंतर दहशतवादी जंगलात पळून गेले. त्यांचा शोध घेण्याची मोहीम सुरू आहे. जखमी जवानांवर लष्कराच्या श्रीनगरमधल्या रुग्णालयात उपचार सुरू असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान लष्कर प्रमुख दलबीर सिंग सुहाग यांनी आज केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन काश्मीरमधल्या परिस्थितीबाबत चर्चा केली. मुंबईवर झालेल्या 26/11च्या दहशतवादी हल्ल्यामागचा बोलविता धनी कोण हे निश्चित करून या हल्ल्यात बळी पडलेल्यांना न्याय मिळावा अशी अमेरिकेची इच्छा आहे, असं अमेरिकेनं स्पष्ट केलंय. अमेरिकेचे उपप्रवक्ता मार्क टोनर वॉशिंग्टन इथं बातमीदारांशी बोलत होते. या हल्ल्यात अनेक अमेरिकी नागरिक बळी पडले, त्यामुळे या एकंदर प्रकरणाचा छडा लावण्यासाठी दहशतवादाचा बिमोड करण्याकरता भारत आणि पाकिस्तानसोबत गुप्तचर माहितीची देवाणघेवाण करायला अमेरिका उत्सुक आहे, असंही टोनर म्हणाले. जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी 1 एप्रिलपासून करणं हे मोठं आव्हान असून त्यासाठी सरकार कसोशीनं प्रयत्न करत आहे, असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत इकॉनॉमिस्ट इंडिया समिटमध्ये बोलत होते. वस्तू आणि सेवा कराचा राज्यांना मोठा फायदा होणार असल्यामुळे 20 ते 25 दिवसात एकापाठोपाठ एक राज्यांनी त्याला पाठिंबा दिला. या संदर्भातली राज्यांची कार्यवाही गोळा करून ती राष्ट्रपतींकडे पाठवण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं सांगून जेटली यांनी या प्रक्रियेसंदर्भात माहिती दिली. वस्तू आणि सेवा कराच्या अंमलबजावणीमुळे करांचे दर स्थिर राहण्यासाठी मदत होईल, असंही जेटली यांनी सांगितलं. सामान्य तसंच आर्थिक दुर्बल घटकांसाठी राज्य सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या विविध अनुदानांसाठीच्या मागणी अर्जांची प्रक्रिया सुलभ करावी आणि कागदपत्रांची संख्याही मर्यादित ठेवावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मंत्रालयात आज ऑनलाईन लोकशाही दिन होता. त्यावेळी बुलडाणा इथल्या दत्तात्रय कोरे यांच्या तक्रारींवर सुनावणी करताना मुख्यमंत्र्यांनी हे निर्देश दिले. हिंगोलीत रोजगार हमी योजनेअंतर्गत झालेल्या गैरव्यवहाराची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
मराठा समाजाला शैक्षणिक आरक्षण मिळावं यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे। मराठा आरक्षण प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित असून तातडीनं सुनावणी घेऊन 3 महिन्यात निकाली काढावं आणि मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांना पुढल्या 3 वर्षात आरक्षणाचा फायदा मिळावा अशा मागण्या याचिकाकर्त्यांना केल्या आहेत। सर्वोच्च न्यायालयानं याचिका दाखल करून घेतली असून त्यावर 19 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे। पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्यात दिवसेंदिवस होणारी वाढ पाहता सरकार पोलिसांच्या मागे ठामपणे उभा आहे असा विश्वास पोलिसांना वाटला पाहिजे असं प्रतिपादन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे। पोलिसांच्या कुटुंबियांसह मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर ते प्रसार माध्यमांसोबत बोलत होते। या बैठकीत पोलिसांच्या पत्नींनीही आपल्या व्यथा मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या। पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्याच्या घटनांचा पाठपुरावा तसंच त्यांच्या समस्यांचा विचार करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याची मागणी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांसमोर ठेवली आहे। या समितीत पोलिसांच्या कुटुंबियांचे प्रतिनिधी असावेत असं ते म्हणाले। पोलिसांसाठी घर तसंच अनुकंपा तत्वावर नोकरी आदी मुद्द्यांवर मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाल्याचं ठाकरे यांनी यावेळी सांगितलं। मुख्यमंत्र्यांचा व्याप मोठा आहे, पण तरीही अशा समितीकडून मांडलेल्या मुद्द्यांचा पाठपुरावा गृह विभागाकडून झाला तर स्वतंत्र गृहमंत्र्यांची मागणी करण्याची गरजच राहणार नाही असंही उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं। त्याचा पाठपुरावा कोणी करायचा त्याच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जी मी एक विनंती त्यांना केली होती की बाबा एक तुम्ही समिती बनवा, त्याच्यामध्ये पोलीस कुटुंबीय असतील, सरकारी अधिकारी असतील, आणखीन कोण असतील, त्याची एक समिती बनवा की जेणेकरून रोजच्या रोज या घटनांचा पाठपुरावा केला जाईल। मला असं वाटतं की या मागण्या त्यांनी मान्य केलेल्या आहेत। नुसतं आम्हाला काही हाऊस म्हणून काही स्वतंत्र गृहमंत्र्याची मागणी नाहीये। या पोलीस कर्मचाऱ्यांना सुद्धा, पोलिसांना सुद्धा आणि एकूण समाजाला आणि राज्याला व्यवस्थित कारभार करणारा एखादा मंत्री पाहिजे, गृहमंत्री पाहिजे आणि सर्वच खात्याचे मंत्री हे व्यवस्थित कारभार करणारे असले तर तक्रारच राहणार नाही। दरम्यान पोलिसांच्या विविध समस्यांच्या पार्श्वभूमीवर सरकार आणि पोलिसांच्या कुटुंबियांमध्ये समन्वयासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असल्याची माहिती गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी या बैठकीनंतर दिली। राज्यात पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या निषेधार्थ आज लातूर इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला। श्री गणेश वेलफेअर सोसायटीने आयोजित केलेल्या या मोर्चात पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसंच मनसेचे नेते आणि कार्यकर्ते, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि नागरिक तसंच अंध युवक सहभागी झाले होते। पोलिसांवर झालेले हल्ले अजामीनपात्र गुन्हा म्हणून नोंदवण्यात यावेत, हे खटले शीघ्रगती न्यायालयात चालवून 6 महिन्यात निकाली काढावेत, दोषी व्यक्तींना किमान 10 वर्षांची शिक्षा दिली जावी, अशा हल्ल्यात शहीद होणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला 50 लाख रुपयांची आर्थिक मदत आणि एका व्यक्तीला शासकीय नोकरीत सामावून घ्यावं अशा मागण्यांचं निवेदन मोर्चानंतर जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं। अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयनं 3 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केलं आहे। आरोपपत्रात सनातन संस्थेचा सदस्य वीरेंद्र तावडे याचं नाव मुख्य सूत्रधार म्हणून आहे, तर विनय पवार आणि सारंग अकोलकर यांची नावं आरोपी म्हणून नमूद करण्यात आली आहेत। पुण्यातल्या शिवाजीनगर न्यायालयात हे आरोपपत्र मंगळवारी दाखल करण्यात आलं। दाभोलकर यांची पुण्यात 2013 मध्ये 20 ऑगस्टला हत्या झाली होती। मुंबईतल्या प्रीती राठी ऍसिड हल्ल्याप्रकरणी शिक्षेची सुनावणी उद्या करण्यात येईल असं मुंबई सत्र न्यायालयानं आज सांगितलं। या संदर्भात न्यायालयानं आज दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकला। प्रीती राठी ऍसिड हल्ल्याप्रकरणी न्यायालयानं काल आरोपी अंकुर पनवार याला दोषी ठरवलं। त्याच्या शिक्षेसंदर्भात दोन्ही बाजूंच्या वकिलांनी आज युक्तिवाद केला। नौदलात निवड झालेली प्रीती कामावर रुजू होण्यासाठी 2013च्या मे मध्ये दिल्लीहून मुंबईला आली असता वांद्रे रेल्वे स्थानकात आरोपीनं तिच्यावर ऍसिड हल्ला केला होता। गंभीररित्या जखमी झालेल्या प्रीतीचा यात मृत्यू झाला। अपत्यहीन जीवन जगणारे अनेक वृद्ध आपल्या आजूबाजूला असतात। अशा निराधार वृद्धांना 2 वेळचं अन्न पुरवण्याचं व्रत मुंबईतल्या मार्क डिसूजा यांनी घेतलं आहे। ज्येष्ठ नागरिकांसाठी काहीतरी करायचं या उद्देशानं मार्क डिसूजा यांनी त्यांच्या पत्नीनं सुचवल्यानुसार एकाकी जीवन जगणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना मोफत जेवण पुरवायला 2012 पासून सुरुवात केली। सध्या ते दररोज 42 ज्येष्ठ नागरिकांना 2 वेळचं जेवण पुरवत आहेत। या कामासाठी त्यांनी एक आचारीही ठेवला आहे। भाज्या आणणं, त्या निवडणं, स्वयंपाक करणं, डबे भरण्यापासून ते डबे घरपोच देण्यापर्यंतच्या प्रक्रियेत घरातल्या सर्वांचं त्यांना सहाय्य मिळतं। त्यांच्याकडून येणारं जेवण आरोग्यदायी असल्याची प्रतिक्रिया लाभार्थी कुमार चड्ढा यांनी व्यक्त केली।
न मिर्ची न ज़्यादा तेल, तो ऐसा लगता है जैसे बहुत सादा सीधा खाना है। और वो खाना खा के हम लोगों को किसी भी प्रकार का शरीर पे या मन पे विकार नहीं आता और हम एकदम स्वस्थ महसूस करते हैं। आपल्या बालवयातच पालकांचं निधन झाल्यामुळे इतर पालकांसाठी सेवा देण्याचं मार्क डिसोजा यांचं व्रत म्हणजे वृद्धावस्थेत आपल्या पालकांकडे दुर्लक्ष करणाऱ्या मुलांसाठी वस्तुपाठ ठरेल। पोलीस स्टेशनमध्ये प्राथमिक माहिती अहवाल अर्थात एफआयआर दाखल झाल्यानंतर 24 तासांच्या आत तो संकेतस्थळावर प्रदर्शित करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज सर्व राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशांना दिले। मात्र दुर्गम भागात जिथं इंटरनेटची सुविधा नाही अशा ठिकाणी ही कालमर्यादा 72 तास असावी असे निर्देश न्यायमूर्ती दीपक मिश्रा आणि सी नागप्पन यांच्या खंडपीठानं दिले आहेत। तथापि बंड तसंच स्त्रिया आणि बालकांविरोधातील लैंगिक अपराध यासारख्या गुन्ह्यांना त्यातून वगळण्यात आलं आहे। यूथ लॉयर्स असोसिएशन ऑफ इंडियानं दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी दरम्यान न्यायालयानं हे निर्देश दिले। गोकुळ म्हणजेच कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची 54वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज कोल्हापूरमधल्या ताराबाई पार्क कार्यालय परिसरात झाली। यावर्षी दूध उत्पादकांना म्हशीच्या दुधासाठी प्रति लिटर ₹2.25 तर गायीच्या दुधासाठी ₹1.25 फरक देण्याची घोषणा अध्यक्ष विश्वास पाटील यांनी यावेळी केली। सभेत नगरसेवक सुनील कदम आणि माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली। ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांनी यावेळी मध्यस्थीचा प्रयत्न केला। अमूल डेअरीनं निर्माण केलेलं आव्हान आपल्यासमोर आहे, आपसात भांडत राहिलो तर अडचणीत यायला वेळ लागणार नाही असं सांगत सर्वांनी मिळून काम करूया असं आवाहन नरके यांनी केलं। सभास्थळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। वादग्रस्त ज्येष्ठ सनदी अधिकारी भगवान सहाय यांची आज बदली करण्यात आली। प्रशासकीय सुधारणा विभागात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। यापूर्वी कृषी विभागात असताना कौटुंबिक समस्येच्या कारणावरून रजा मागणाऱ्या एका अधिकाऱ्याला सहाय यांनी रजा नाकारली होती। या अधिकाऱ्याच्या मुलानं आत्महत्या केली। या घटनेचे तीव्र पडसाद मंत्रालयातल्या कर्मचाऱ्यांमध्ये उमटले होते। अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अपमानास्पद वागणूक दिल्याचे आरोप सहाय यांच्यावर आहेत। जळगावमधल्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक सुधीर मेश्राम यांचा कार्यकाळ आज पूर्ण झाला। त्यानिमित्त विद्यापीठात त्यांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते मेश्राम यांचा मानपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन आज सत्कार करण्यात आला। दारिद्र्याचं दुःख आणि चटके सहन करून कुलगुरू पदापर्यंतचा प्रवास केलेल्या मेश्राम यांचा आदर्श तरुणांनी घ्यावा असं आवाहन सिंधुताई सपकाळ यांनी केलं। सत्काराला उत्तर देताना मेश्राम म्हणाले की हा माझा वैयक्तिक सत्कार नाही तर खानदेशवासियांचा सत्कार आहे। विद्यार्थी हा परिवर्तनवादी आणि विज्ञानवादी असावा असं मार्गदर्शन त्यांनी केलं। नंदुरबार आदिवासी अकादमीच्या बोधचिन्हाचं अनावरण यावेळी करण्यात आलं। कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे मुख्य सरकारी वकील अॅडव्होकेट अमरजीत सिंग गिरासे आणि प्रमुख पाहुणे म्हणून अॅडव्होकेट सुशील अत्रे उपस्थित होते। 1.5 दिवसांच्या गणपती विसर्जनादरम्यान काल काही तरुणांनी एका पोलीस उपनिरीक्षकाला पाण्यात बुडवण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना कल्याणमधील तिसगाव तलावाच्या ठिकाणी घडली। विसर्जनासाठी या तलावावर तैनात असताना कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक नितीन डांगळे यांनी शिस्तीत येण्याची विनंती केली। यावेळी जरीमरी मंडळाच्या सदस्यांसोबत झालेल्या भांडणानंतर काही तरुणांनी त्यांना तलावात ढकललं आणि एकानं त्यांना बुडवण्याचा प्रयत्न केला। मात्र यात डांगळे सुखरूप बाहेर पडले। या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला असून या संदर्भात तिघांना ताब्यात घेण्यात आलं असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे। शिवकालीन इतिहासाची पार्श्वभूमी असलेल्या पन्हाळ्यानं स्वच्छ भारत अभियानांतर्गत कात टाकली आहे। राजकीय इच्छाशक्ती आणि लोकसहभागातून पन्हाळा परिसर हागणदारी मुक्त झाला आहे। पन्हाळा शहर आणि परिसर मिळून 3100 एवढी लोकसंख्या आहे। यातील 104 कुटुंबांना स्वतःची शौचालयं नव्हती। पन्हाळा गिरीस्थान नगर परिषदेनं प्रसंगी स्वतःचा निधी वापरून या 104 कुटुंबांना शौचालयासाठी निधी उपलब्ध करून दिला। शासनाच्या अनुदानाची वाट न पाहता नगरपालिका फंडातून मागेल त्याला शौचालय देण्यात यावं या अर्थी नगर परिषद कर्मचाऱ्यांमार्फत सर्वे करण्यात आला। कर्मचाऱ्यांच्या मदतीने नागरिकांच्या घरोघर जाऊन त्यांना अर्ज भरण्यास लावले। शौचालयाची मागणी करणारे अर्ज व त्याचबरोबर त्यांच्याकडून एक शपथपत्र घेण्यात आलं की आपण
उघड्यावर शौचालयाला न जाता सार्वजनिक शौचालयाचा वापर करायचा। या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला। नगरपालिकेनं शासनाच्या मदतीची वाट न पाहता शौचालय बांधणीसाठी स्वतःहून प्रयत्न केले, जनजागृती केली। शासनाच्या अनुदानाची वाट न पाहता नगरपालिका फंडातून मागेल त्याला शौचालय देण्यात यावं, या अर्थी नगर परिषद कर्मचाऱ्यांमार्फत सर्वे करण्यात आला। कर्मचाऱ्यांच्या मदतीने नागरिकांच्या घरोघर जाऊन त्यांना अर्ज भरण्यास लावले, शौचालयाची मागणी करणारे अर्ज, व त्याचबरोबर त्यांच्याकडून एक शपथपत्र घेण्यात आलं की आपण उघड्यावर शौचालयाला न जाता सार्वजनिक शौचालयाचा वापर करायचा। पन्हाळा नगर परिषदेनं 1974 सालीच हागणदारी मुक्तीचा प्रयोग स्वतःहून केला होता। त्यावेळी 10 लोकांनी शौचालय बांधली आणि काही कारणास्तव ती मोहीम थांबली। पन्हाळा नगरपालिकेकडे पहिल्यांदा संडास नव्हते आमच्याकडं, आम्हाला असं बाहेरच जावं लागत होतं। पण आता पन्हाळा नगरपालिकेने प्रत्येकी घरटी संडास बांधून दिले, त्यांना लोन काढून दिले। परत त्यांच्याकडून आता व्यवस्थित त्यांना अनुदान देऊन जे त्यांनी आता संडास बांधून घेतलेत, त्यामुळे आता प्रत्येक जागा पन्हाळ्यातून आमच्या हागणदारी मुक्त झालेली आहे। एकंदर काय तर नागरिक आणि प्रशासन यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे पन्हाळा गिरीस्थान हागणदारी मुक्त झाल्याचं पन्हाळकरांना समाधान वाटत आहे। 2016च्या अपंगांसाठीच्या पॅरा ऑलिम्पिकला ब्राझीलमध्ये रिओ दे जेनेरो इथं आजपासून सुरुवात होत आहे। या स्पर्धेत जगभरातून तब्बल 4350 स्पर्धक सहभागी होणार आहेत। 160 देशांमधले हे स्पर्धक 22 विविध क्रीडा प्रकारांमध्ये सामील होतील। यामध्ये 1650 महिला स्पर्धकांचा समावेश आहे। भारतातर्फे 17 ॲथलीट सहभागी होणार आहेत। गेल्या महिन्यात झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेतील विजयी खेळाडूंप्रमाणेच याही स्पर्धेतील विजेत्यांना रोख पुरस्कार देण्याची घोषणा क्रीडा मंत्रालयानं केली आहे। 18 सप्टेंबरला स्पर्धेचा समारोप होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या आहेत। सर्वोदयी नेते कृष्णराजजी मेहता यांचं काल पुण्यात वृद्धापकाळानं निधन झालं। महात्मा गांधी, विनोबा भावे यांच्या अहिंसा विचारांचा मेहता यांच्यावर प्रभाव होता। तसंच स्वातंत्र्य लढ्यात ते महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांचे सहकारी होते। तसंच काही काळ आचार्य विनोबाजी यांचे खासगी सचिव म्हणून त्यांनी काम केले। परस्पर समन्वय म्हणून त्यांनी विनोबा भावे यांच्या आश्रमाचं कामही पाहिलं आहे। सर्वोदय के संजय या नावानं विनोबाजी त्यांना संबोधत असत। पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत आज सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले। हवामान। येत्या 36 तासात कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 31, किमान 25, नागपूर 33-21, पुणे 30-20, औरंगाबाद 29-21, नाशिक 27-20, कोल्हापूर 29-20, रत्नागिरी 30-24, सोलापूर 34-21 आणि अमरावती कमाल 31, किमान 19 अंश सेल्सिअस। ठळक बातम्या पुन्हा एकदा। 2 दिवसीय आसियान परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी लाओसमध्ये दाखल। काश्मीरमध्ये लष्कराच्या वाहन ताफ्यावर हल्ला, 4 जवान जखमी, एकाची प्रकृती चिंताजनक। राज्य सरकार आणि पोलिसांच्या कुटुंबियांमध्ये समन्वय राखण्यासाठी समिती स्थापन करण्याचा राज्य सरकारचा निर्णय। मराठा समाजाला शैक्षणिक आरक्षण मिळावं यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल। नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सीबीआयकडून 3 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल। मुंबईतल्या प्रीती राठी ऍसिड हल्ल्याप्रकरणी शिक्षेची सुनावणी उद्या होणार। पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल झाल्यानंतर 24 तासांच्या आत तो संकेतस्थळावर प्रदर्शित करा, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश।
आणि अपंगांसाठीच्या पॅरा ऑलिम्पिकला ब्राझीलमध्ये रिओ दी जेनेरो इथं आजपासून सुरुवात. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. समाजसेवा हीच ईश्वर सेवा मानून अविरत कार्य करणाऱ्या व्यक्ती अनेकांचे आधारस्तंभ बनतात. मुंबईतले मार्क आणि इव्हॉन डिसूजा हे दाम्पत्य त्यापैकीच एक. या महानगरात एकाकी असहाय्य वृद्धांना मोफत जेवणाचा डबा पोहोचवण्याचं कार्य ते गेली 4 वर्ष अव्याहतपणे करतायत. त्यांच्या या उपक्रमाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आज रात्री 9:30च्या बातमीपत्रात त्यांना निमंत्रित करण्यात आलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.